मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक संपन्न. कोणतीही दुर्घटना घडू नये याची पूर्वतयारी सर्व यंत्रणांनी करावी. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांची सूचना. रत्नागिरी जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना घडू नये याची पूर्वतयारी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने आतापासूनच करावी. आपदा मित्रांची संख्या वाढवावी. अग्निशमन दल, पोलीस, आरोग्य विभागांची रंगीत तालीम तालुकानिहाय घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी दिली आहे. हे खूप महत्त्वाचं असतो. जर प्रिपरेशन चांगली असेल तर पुढचे टप्पे आपल्याला खूप इझी राहतो. दुसरी असतो रेस्पॉन्स म्हणजे एकदा आपल्याला जे काही आपल्याकडे दुर्घटना झाली असेल किंवा जे काही सिच्युएशन इव्हेंट आपल्याकडे झालं असेल त्याला आपण रिस्पॉन्स किती फास्ट, किती वेगाने आणि किती वेळेवर देतो, हे रिस्पॉन्स दुसरा टप्पा असतो. तिसरा जे महत्त्वाचा पिलर असतो ते असतो रेस्क्यू. तो रिस्पॉन्स एक वेगळा असतो आणि रेस्क्यू एक वेगळा असतो. कारण रिस्पॉन्समध्ये इट इज नॉट नेसेसरी की आपल्याला कोणाला रेस्क्यू करायचे आहे. इट कुड बी जस्ट रिस्टोरेशन ऑफ सर्व्हिसेस, इट कुड बी जस्ट अटेंडिंग टू समवन. परंतु रेस्क्यूमध्ये तुम्हाला ॲक्च्युली जे आपले समाजाचे म्हणे जे काही आपले नागरिक आहेत ते, आणि त्याचबरोबर आपले जे ॲनिमल्स आहेत, कॅटल्स वगैरे असतो, त्यांचा रेस्क्यू, ते एक महत्त्वाचा टप्पा असतो. आणि फायनल रिहॅबिलिटेशन. हे झाल्यानंतर या लोकांना जे आपल्याला रिहॅबिलिटेट करायचे असतो किंवा जनावरांना रिहॅबिलिटेट करायचे असतो त्याची जी प्रक्रिया असतो ते खूप महत्त्वाची प्रक्रिया असतो. त्या चारही जर आपण हे बघितले तर त्याच्यामध्ये सर्व डिपार्टमेंटचा रोल असतो.